नमस्कार, मी किशोर खानेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता देवाची पालखी प्रत्येक घरी झालेली आहे। कालचा दिवस झाला, आज आता आम्ही निघालो दुसऱ्या वाडीत। तर डोंगर वर सोडून दुसऱ्या वाडीत पालखी घेऊन चाललो आम्ही। मी तर आत्ताच धापा टाकायला लागलोय। हा वरती चढ आहे आणि चढत आता आम्ही वरती दुसऱ्या वाडीत जाणार आहेत। खालून थोडं धावत आलो, जरा व्हिडिओ काढायचा होता किती चढ आहे दाखवण्यासाठी। हा जो धावत येतोय ना तो सुद्धा एक यूट्यूबर आहे। तुझा अजून धापा टाकतोय हाय, व्हिडिओसाठी काय काय करायला लागतंय हाय। एवढा सर चढलेला आता फुल घामटा आलाय। हालत खराब झाले, खूप लागलाय। कोणाचे पाय चप्पल नाही आहे, सगळे अनवणीत चाललेत। आता ढोल वाजत आता वरती घेऊन जाणार। अर्ध्यापर्यंत आलोय आम्ही, अर्धा चढ झालाय चढून, आता वरती चाललोय। आम्ही भर उन्हात 3 ते 4 किलोमीटर आम्ही आता चालतोय। ऊन खूप लागतं आणि आता वरच्या सपाटीला आलो, पण ऊन एवढं जोरात लागतं की पाय भासत आहेत। त्याच्यातून सगळी मुलं पालखी घेऊन चाललेली आहेत। आपरे या बघ, एवढ्या मोठ्या दगडे आहेत। आपरे पाय भासतात काय रे? नाही ना? हां चला, देवाकडे आलेत ना, कोणाचा पाय भासणार नाहीत। हा घाम सुटला पूर्ण। आज दुसरा आमचा युट्यूबर पण जमलाय पुढे धावून काम आले सगळे पोचले। पाणी पिऊन झाल्यानंतर आता आम्ही मानकरांच्या घरी आलोय। इथे पालखी आता थोडा वेळ राहील, पूजा वगैरे होईल आणि पुन्हा आपण सगळ्यांच्या घरी पालखी घेऊन निघणार आहोत। प्रत्येकाचे नवस बोलले जातात, ते फेडले जातात आणि शिरणी सुद्धा वाटली जाते प्रत्येक घरोघरी। लाडू पाडू नका, लाडू पाडू नको। लाडू सगळं आलेला आहे, प्रसाद आलेला आहे आपल्याला। म्हणजे वाडीतील प्रत्येक घरातून काही ना काहीतरी प्रत्येक खेळासाठी शेरणी म्हणजे प्रसाद खाऊ या प्रकारात देण्यात आला आहे। आता आम्हाला सरबत मिळालं आहे। कैऱ्या दिसल्या तसंच लगेच पोरांनी त्याचं खरबड बनवून टाकलं।
आता ही आमची वाडीतली मुलं आहेत सगळी, सिद्धेश आहे, योगेश आहे, दिनेश आहे. आम्ही सगळे आता पालखीबरोबर फिरतोय. आणि हा आमच्याकडे कोण आहे? हा बारका पोरगा आहे रोहन. खायला भेटलं गेले रोहन तुला? उद्या कोण देणार नाही. बाहेर कडे नाही लावल्या, बाहेर कडे हे भेटलं का पंक्या तरी वडा वडा? आम्ही बघ खातो. प्रशांत बाकी आता वाडीत प्रत्येकाच्या घरी एक एक खेळा वाटण्यात येतील, 1 किंवा 2. प्रत्येकाच्या घरी आता जेवायला निघतील. तर आम्ही सुद्धा आता चाललोय जेवायला. जेवल्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात होईल प्रत्येकाच्या घरोघरी पालखी घेऊन जाण्यासाठी. म्हणून विचारतो कोण येतोय काय येतो. हे पप्पा कोणावर चाललायस? कोणावर चाललायस? आता आम्ही 2 खेळे आहेत जे या काकांच्या घरात आलेले आहेत जेवायला. छोटासा घर बाबा आहे. मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय. जेवून झालंय आमचं आणि आता पुन्हा आम्ही पालखी घेऊन जाणार आहोत. या वाडीत कमीत कमी 40 ते 42 घर आहेत. आता आल्यापासून मला वाटतं रात्र होईल ही घरं पूर्ण घेण्यासाठी आणि पुन्हा सुरुवात झालेली आहे प्रत्येकाचं घरं घेण्यासाठी. वीस घरं होती, त्यातल्यातून बाकी घरं बाकी आहेत. रात्र होणार आहे मला. हे आपल्या मुंबईचे सगळे आहेत, ह्यांना नेटवर्क येत नाही गावाला आल्यावर, लय वाढलं होतं. हा एक आहे, हा एक आहे. रात्रीची सुद्धा आम्ही आता पालखी घेऊन चाललोय की थोडीच घरं राहिलेत. नमस्कार. आता आपण पालखीसोबतच आहोत. आता रात्र झाले आणि पालखी आपली आलेली आहे इकडे. पालखीचे घरात दिसतंय, थोडा अंधार आहे. लाईट आता थोडी कमी झाली आहे ना मोबाईलची सुद्धा. तर चला थोड्या वेळात आता आम्ही शिपणं होईल आमच्या पालखीचं. त्याच्यानंतर पालखी आज बैठी राहील आणि उद्या पलीकडचे शिमग्यात म्हणजे आमच्या दुसऱ्या गावच्या सीमेवरच्या दुसऱ्या बाहेर आता शिमग्यात तिकडे जाऊ. नंतर आम्ही इकडे पालखी घ्यायला पुन्हा येऊ.
दिवसभर सगळेजण पालखी घेऊन पालखीसोबत वाडीवाडी फिरत होते. त्या थकव्यानंतर प्रत्येकजण आता त्या पालखी नाचवण्याचा आनंद घेतोय. आजचा दिवस तर संपला. पुन्हा एकदा उद्या आम्ही दुसऱ्या वाडीत पालखी घेऊन जाणार आहोत. शिकणं झालं आता पुन्हा मानकरच्या इथे पालखी वस्तीला राहील आणि उद्या आम्ही पुन्हा सकाळी येऊन हीच पालखी दुसऱ्या वाडीत घेऊन जाऊ. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग